गाईज गुड मॉर्निंग. तर आता मी फ्रेश होऊन आलेली आहे. तर आज मी क्वेश्चन्स लिहिते. तर आजची पुढची रेसिपी आहे मच्छीची. तर मच्छीची रेसिपी तुला आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवणार. तर आता मी तुम्हाला सांगते कुठला विषय करते, कुठल्या विषयाचे क्वेश्चन्स लिहिते. मी आता इंग्लिश विषयाचे क्वेश्चन्स लिहिते आणि खूप सगळे याच्यामध्ये डाऊट्स आहेत ते मी नंतर माझे म्हणजे सॉल्व्ह पण करणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी कुठला विषय करणार आहे आणि काय करणार आहे दाखवते. एक बुक आहे ही इंग्लिशचा, म्हणजे खूप सगळे पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहेत. मला दाखवते. हे बघा, इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि EVS हे पार्ट्स आपण इंग्लिशचं करतो. हे इंग्लिशचं माझे क्वेश्चन्स लिहून झालेले आहेत. लास्ट लेसन बाकी आहे आपला. तर बघा, हा लेसनचे क्वेश्चन्स लिहितात आपल्याला. हा एवढा मोठा लेसन आहे, ह्याचे आपल्याला क्वेश्चन्स लिहायचे. आणि मी तुम्हाला सांगायची विचारली मी कुठल्या स्टँडर्डमध्ये आहे. मी 3rd स्टँडर्डमध्ये तरी पण मी पेन यूज करते म्हणजे क्वेश्चन लिहिला. मी ट्युशनला जाते, ट्युशनमध्ये मी पेनने लिहिते. तर चला लिहूया. तुम्हाला मी हे विषयाची जाणून गेली की माझा भाऊ काय करतोय दाखवते. माझा भाऊ काय करतोय. भाऊ मस्तीखोर माती काढतोय. बघा, हे लक्षात येऊन तिथेच आहे माती काढण्यावर. हे बघा, या बॉक्सला ट्रेन बनवला आहे. हा ट्रेनचा खूप येडा आहे. बघा, हे बघा, हे बघा, हे बघा काय करतो. बघितलं हे करा का मॅम. हा असंच काही ना काहीतरी करत असतो. तर आपण ह्याच्यावर लक्ष द्यायला चालू केलं. आता पहिला मी माझी मिनिंग्स लिहिणार. माझी हँडरायटिंग मी बघू शकते ह्याच्यामध्ये थोडीशी वेगळी आहे. हा बघा कसं ओरडतो या साईडून. बॉल म्हणतोय. तर आजची तारीख 20/21. हा 21 आहे. तर माझी मिनिंग्स खूप मोठे आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, दाखवतो थोडा. एवढे आहेत यार मिनिंग्समध्ये, एवढं सगळं का देतं ते बघा. एवढंच नाही, हे बघा या साईडला पण देऊन ठेवले. बघा एवढे सगळे मिनिंग्स आहेत. आणि हे खायचं आता हे मी पटपट लिहून घेते आणि मी तुम्हाला किचनमध्ये. माझ्या पप्पाने सकाळी उठून मच्छी आणलेली. आता ही मम्मी धुणार आहे माझी मच्छी. हे बघा बांगडा. आता ही बांगडा आहे. असं चांगलं धुवून घ्यायचं. सगळं हे नीट काढून घ्यायचं. ह्याची घाण अशी म्हणजे याला स्वच्छ पूर्ण करून घ्यायचं पहिलं. त्याच्यानंतर हे फ्राय आपण सगळं करून घेऊया. अशी माझी मम्मी ती करून साफ करते. हे बघा, अशी माझी मम्मी साफ करते. हे बघा,
हे बघा, माझी मम्मीने स्वच्छ पाणी होईपर्यंत ह्याला साफ करून घेतलंय. हे बघा आमच्या चिंटूचा पसारा, आणि इकडे धावत गेला तो आता. हे बघा एवढं सगळं पसारा करतो. सगळं पाणी सांडून ठेवलंय. मम्मीचं लक्ष नसेल तर हा असा काम करत राहतो. हे बघा असे कट मारून घेतलेले आहे. आता आपण ह्याला मसाला लावून घेऊया. आता हळद टाकतोय. आता मीठ टाकतोय. कोकम टाकून घ्यायचं. कोकणी स्पेशल मालवणी मसाला. कोणाला तिखट लागलं असेल तर त्यांच्या आवडीनुसार टाकू शकतात. आता आपण ह्यांना मिक्स करून घेऊया चांगलं. बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतली आहे. त्याला 15 मिनिटासाठी मॅरिनेशनला ठेवून टाकूया. 20 मिनिटं झालेली आहे. तर आपण इथे रवा घेतला आहे, थोडंसं मीठ, मसाला मिक्स करून घ्यायचं. आता आपण कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकूया. आता आपण एक पीस घेऊया, रव्यामध्ये डिप करूया आणि फ्राय करूया. हे बघा असं मस्त फ्राय होईल. 4-5 पीस टाकले आहेत फ्राय करायला. इथे बांगडा फ्राय होत आहे. आपण दुसरीकडे कालवणाची तयारी करूया. इथे कांदा कट करत आहे. आता इथे मच्छी टर्न करून घेऊया आपण. हे बघा अशी चांगली चव आली. फ्राय होते आणि एका साईडला आपण कालवण बनवून घेऊया. तेल टाकून घेतलंय. मोहरी, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता,